आणि आता तर त्याला फारच ऊत आला आहे म्हणून मी सांगतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे 30% मुसलमान लोक होते. म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जातवार शिरगंटीन मोजदात केली होती का? आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना? म्हटलं असं काही आहे का कुठे? एकदा बघ कसली मोजदात आणि कसलं काय कुठे? म्हटलं मी तुम्हाला एक 10 नावं सांगतो, 11वं नाव तुम्ही मला सांगा. सगळ्या शिवाजी राजांच्याकडं ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना, ही फिक्टिशियस कॅरेक्टर आहे, खोटी कॅरेक्टर आहेत. कुठल्याही बकरीत सुद्धा मदारीचा उल्लेख नाही आहे, कुठल्याही बकरीत नाही. निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठंतरी. शिवाजी राजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचली तर कायम येतं की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो असं लिहिलं आहे त्याच्यात. अस्सल पत्र आहेत, मी काढून दाखवेन. असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो. ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी? त्याच्यात आश्चर्य आहे सगळ्या याच्यात की आमची लढत कोणाशी? या तुर्कांशी कायम चालत आलेली आहे. कपटबलाने त्या देशात आले आहेत. माझी तलवार सदैव उगारलेली आहे, हे कायम सांगत आलेले आहेत. शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे सगळ्या ह्याच्यात की शिवाजी राजांनी हा सगळा खेळ स्वराज्याचा सुरू केला. का सुरू केला? हे अवनी मंडळ निर्यावन करावं म्हणून सुरू केला असं लिहिलं आहे त्याच्यात. यवनस्तोम बद्धमूल झाली होती, ती मारून काढली सगळ्या ह्याच्यात आणि आपल्या धर्माची स्थापना केली त्याच्यात. या सगळ्या हे शिवाजी राजांचं कर्तृत्व हे असं आहे सगळं.